ॲडियाबॅटिक प्रोसेस काय आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं? हे आपण थर्मोडायनॅमिकच्या खूप मागे झालेल्या एका लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. प्रोसेसचे टाईप कोणकोणते आहेत, ज्याच्यामध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक अँड आयसोबारिक प्रोसेस या वेगवेगळ्या प्रोसेसचा स्टडी केलेला आहे. इन जनरल थेरॉटिकली आपल्याला जो क्वेश्चन विचारला जातो वर्कसाठी तो कशावर असतो? आयसोथर्मल प्रोसेसवर असतो. ॲडियाबॅटिक प्रोसेसवर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जात नाही. मग आपल्याला हे कसं डिस्कस करायचं आहे, तर याच्यावर जेई किंवा ॲडव्हान्स किंवा नीटसाठी जेई नीट किंवा ॲडव्हान्ससाठी प्रॉब्लेम विचारला जातो ॲडियाबॅटिक प्रोसेसवर. तर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी जो फॉर्म्युला आहे, आपण आयसोथर्मल प्रोसेससाठी वर्क डनचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी जे आपल्याला वर्क मिळतं ते किती आहे? W इज इक्वल टू P इंटू डेल्टा व्ही. मग एक्सपान्शन असेल तर निगेटिव्ह, कॉम्प्रेशन असेल तर पॉझिटिव्ह. किंवा रिव्हर्सिबल आयसोथर्मल वर्क असेल ज्याला आपण मॅक्झिमम वर्क म्हणतो, तर त्यासाठी जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आहे W इज इक्वल टू -2.303 NRT लॉग ऑफ V2 अपॉन V1 किंवा V1 अपॉन V2. तसाच फॉर्म्युला जर आपल्याला ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी पाहायचा झाला तर तो काय असेल ते बघायचं आपल्याला. तेव्हा सिंपल आहे. आपण 11 मध्ये एक लॉ शिकलेला, बॉइल्स लॉ. अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ what P is inversely proportional to V. According to Boyle's law, at constant temperature, pressure is inversely proportional to volume. That means PV is equal to constant असतो. PV is equal to काय असतो? Constant असतो. किंवा P1 V1 is equal to P2 V2 is equal to constant. According to Boyle's law, काय इक्वेशन आहे? P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. कशासाठी? फॉर आयसोथर्मल प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस सांगत असताना मी आयसोथर्मल प्रोसेस बरोबर कंपॅरिझन करून एक्सप्लेन करणार. तर हे झालं आयसोथर्मल प्रोसेससाठी. आयसोथर्मल प्रोसेससाठी P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V, म्हणजे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो. बट जर आपण ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी बोलत असू, ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी जर बोलत असू तर इक्वेशन आहे PV रेस टू गॅमा. PV रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट मीन्स P1 V1 रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. असं इक्वेशन कशासाठी मिळतं? ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. सिंपल लक्षात ठेवा, फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस काय व्हॅल्यू आहे? फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस PV रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. क्लिअर झालं? आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी काय? PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, तर आपण पाहू ॲडियाबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं. जे आपण शिकलेलो आहे त्याच्यानुसार ॲडियाबॅटिक प्रोसेस. व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस? लेट अस सी. द प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम काय करते? नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. म्हणजे सपोज याप्रमाणे जर एक सिस्टीम आहे, कोणती सिस्टीम आहे की याप्रमाणे एक हा कंटेनर आहे. ओके, हा काय कंटेनर आहे. आणि या कंटेनर मध्ये काय केलंय? एक गॅस एनक्लोज केलाय आणि तो गॅस फिट केलाय. कशा साइन फिट केलाय? दिस इज फिटेड विथ व्हॉट? फ्रिक्शनलेस मूवेबल piston. This is frictionless movable piston. आणि याच्यामध्ये हा काय केलाय? गॅस एनक्लोज केलेला आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं? द प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. येस, हा जो गॅस आहे या गॅसची हीट बाहेर जात नाही किंवा बाहेरून आत येत नाही. no exchange of heat between system and surrounding. That means this
cylinder has, this is insulated all. या सिलेंडरची ऑल आहे, ही ऑल कसे आहे, इन्सुलेटेड आहे. या ऑलला म्हटलं जातं ॲडियाबॅटिक ऑल. काय म्हटलं जातं, ॲडियाबॅटिक ऑल. What is adiabatic all? The all which cannot exchange of heat between system and surrounding. This all is called as adiabatic all. आणि adiabatic all कुठे यूज केली जाते, adiabatic प्रोसेस मध्ये, की ज्या प्रोसेस मध्ये हीट बाहेर टाकली जात नाही फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग, किंवा there is no heat coming from surrounding to the system. That means there is no exchange of heat between system and surrounding. This process is called as adiabatic process. Adiabatic process कशाला म्हणायचं, the process in which there is no exchange of heat between system and surrounding. Okay, this process is called as adiabatic process. The simple आहे, adiabatic process मध्ये कॉन्स्टंट काय आहे, हीट. फॉर दिस प्रोसेस Q is equal to 0. For this process Q is equal to 0. But according to first law of thermodynamics, काय सांगतो, but according to first law of thermodynamics, delta U is equal to Q plus W. Delta U is equal to Q plus W. That means what? For adiabatic process Q is equal to 0. Therefore, according to first law of thermodynamics, for adiabatic process delta U is equal to what? W. Delta U is equal to W. Okay, kaसाठी, for adiabatic process. But what is the value of delta U? But delta U is equal to, काय पाहिलं आपण, delta U is equal to N into CV into delta T. पाहिलं की ना आपण, थोड्या वेळापूर्वी पाहिलं, काय पाहिलं, delta U is equal to N into CV into delta T. Delta U is equal to N into CV into delta T. But delta U is equal to W. Therefore, this equation becomes what? W is equal to N into CV into delta T. समजलं? ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी डेल्टा U इज इक्वल टू काय असतो, W असतो. डेल्टा U इज इक्वल टू काय असतो, W असतो. म्हणजेच डेल्टा U इज इक्वल टू N इंटू CV इंटू डेल्टा T असेल तर ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी हेच इक्वेशन कसं होईल, W इज इक्वल टू N इंटू CV इंटू डेल्टा T. जर तुम्हाला हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलं असेल, चेंज इन टेम्परेचर दिलेलं आहे T2 आणि T1, आणि मोल्स ऑफ गॅस दिलेले आहे, वी कॅन कॅल्क्युलेट वर्क डन आयदर बाय द सिस्टम और ऑन द सिस्टम. क्लिअर झालं? W इज इक्वल टू N इंटू CV इंटू डेल्टा T. पण जर तुम्हाला CV दिलाच नसेल, जर तुम्हाला CV दिलेला नसेल तर अशा वेळेस काय करायचं, तर काय करायचं, आपल्याला CV कॅल्क्युलेट करायला लागेल. CV काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. तर तो CV कसा कॅल्क्युलेट करायचा, कसा करायचा, तर इथे सांगायचं अकॉर्डिंग टू व्हॉट, अकॉर्डिंग टू मेयर्स इक्वेशन. अकॉर्डिंग टू मेयर्स इक्वेशन. काय मेयर्स इक्वेशन, CP मायनस CV इज इक्वल टू R. काय मेयर्स इक्वेशन, CP मायनस CV इज इक्वल टू R. तर मी काय केलं, इक्वेशनच्या दोन्ही बाजूला, काय म्हणतो बघा मी, इक्वेशनच्या दोन्ही बाजूला CV ने डिवाइड केलं. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला CV ने डिवाइड केलं. काय होईल, CP अपॉन CV मायनस CV अपॉन CV इज इक्वल टू R. या इक्वेशनच्या, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 ला काय केलं, इक्वेशन 1 च्या दोन्ही बाजूला CV ने डिवाइड केलं. काय मिळालं इक्वेशन, CP अपॉन CV मायनस CV अपॉन CV इज इक्वल टू R अपॉन CV. ओके, बट व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस,
Cp अपॉन Cv इज इक्वल टू गामा. ही व्हॅल्यू काय गामा मायनस Cv अपॉन Cv 1 गामा मायनस 1 इज इक्वल टू R अपॉन Cv. समजतंय बा काय मिळालं Cp अपॉन Cv इज इक्वल टू गामा मायनस Cv अपॉन Cv इज इक्वल टू 1. दॅट मीन्स गामा मायनस 1 इज इक्वल टू R अपॉन Cv. Therefore Cv इज इक्वल टू काय मिळाला R अपॉन गामा मायनस 1. R अपॉन गामा मायनस 1. Cv ची व्हॅल्यू इथं पुट करा. ही Cv ची व्हॅल्यू इथं पुट करा. काय मिळेल इक्वेशन W इज इक्वल टू N इंटू Cv ची व्हॅल्यू R अपॉन गॅमा मायनस 1 R इंटू डेल्टा टी अपॉन गॅमा मायनस 1. समजतंय बा व्हॅल्यू काय मिळाली W इज इक्वल टू N Cv ची व्हॅल्यू R अपॉन गॅमा मायनस 1 इंटू डेल्टा टी. क्लियर झालं. W इज इक्वल टू N R इंटू डेल्टा टी अपॉन गामा मायनस 1 दॅट इज इक्वल टू W. ओके. पण आपण मागे पाहिलेलं काय पाहिलेलं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R T इंटू डेल्टा N. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R T इंटू डेल्टा N किंवा R N R इंटू डेल्टा टी. R T इंटू डेल्टा N किंवा N R इंटू डेल्टा टी ह्याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती आहे दॅट इज इक्वल टू P2 V2 मायनस P1 V1. म्हणजे सिंपल PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. जेस P2 V2 इज इक्वल टू काय होईल N2 RT किंवा T2 RT. सॉरी NRT2 and P1 V1 इज इक्वल टू काय होईल NRT1. आणि यानुसार जे इक्वेशन मिळेल काय असेल P2 V2 मायनस P1 V1 इज इक्वल टू NR डेल्टा टी किंवा NR डेल्टा टी इज इक्वल टू काय P2 V2 मायनस P1 V1. या व्हॅल्यू जर कशानुसार आहेत अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन NR डेल्टा टी इज इक्वल टू P2 V2 मायनस P1 V1. मग NR डेल्टा टी ची जर व्हॅल्यू याप्रमाणे असेल तर ही व्हॅल्यू इथं पुटअप केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन काय असेल W इज इक्वल टू NR डेल्टा टी ची व्हॅल्यू P2 V2 मायनस P1 V1 अपॉन गॅमा मायनस 1. इथे तोच आहे गॅमा मायनस 1. जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन कशासाठी मिळालं W साठी मिळालं. इथे जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन कशासाठी मिळालं W साठी मिळालं. येस ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जे काय वर्क असेल ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जे काय वर्क असेल ते वर्क किती असेल W इज इक्वल टू NR इंटू डेल्टा टी अपॉन गॅमा मायनस 1. व्हॉट इज गॅमा गॅमा इज पॉइझन्स रेशो अँड दिस इज व्हॅरी फॉर मोनोएटॉमिक डायटॉमिक अँड ट्रायटॉमिक गॅस. मी तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू नोन असेल पाठच करून ठेवायचे. N नंबर ऑफ मोल्स दिले जातील. R गॅस कॉन्स्टंट नोन असेल किंवा दिलेला असेल गिवन मध्ये. डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर दिलेलं असेल T2 आणि T1. वी कॅन कॅल्क्युलेट W. आणि जर याच्या ऐवजी प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये डाटा दिला असेल P1 V1 इनिशियल प्रेशर व्हॉल्यूम दिलं असतील फायनल प्रेशर व्हॉल्यूम दिलं असतील. गामा तुम्हाला माहित आहे सांगितलेलं डायटॉमिक किंवा ट्रायटॉमिक किंवा मोनोएटॉमिक गॅस आहे.
आणि विचारले डब्ल्यू, वी कॅन कॅल्क्युलेट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू. समजलं कसं? डब्ल्यू इज इक्वल टू एन आर डेल्टा टी, हियर डेल्टा टी T2 minus T1 upon gamma minus 1, and W is equal to P2 V2 minus P1 V1 upon gamma minus 1, and this is for adiabatic process. क्लिअर झालं? येस, adiabatic process मध्ये जर वर्क डन कॅल्क्युलेट करा म्हणून विचारलं तर तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज करायचा. adiabatic प्रोसेस क्विक प्रोसेस आहे. क्विक प्रोसेस किंवा याला फास्ट प्रोसेस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फास्ट process. Okay, adiabatic process is quick process or it is fast process. Process fast असल्यामुळं हीटचा जो एक्सचेंज आहे तो हीटचा एक्सचेंज होण्यासाठी वेळ मिळत नाही. देयर इज नो टाइम फॉर द एक्सचेंज ऑफ हीट इन दिस प्रोसेस because it is fast process or it is quick process. That means in this process there is no exchange of heat due to the minimum time. Time अतिशय कसा आहे? कमी आहे. प्रोसेस कशी आहे? फास्ट आहे. प्रोसेस कशी आहे? क्विक आहे. मग हीट एक्सचेंज होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ इथे मिळाला का? नाही. म्हणजे प्रोसेस फास्ट असल्यामुळे हीटचा एक्सचेंज झालेला नाही म्हणून या प्रोसेसला काय म्हटलं जातं? adiabatic प्रोसेस. adiabatic प्रोसेस ही कशी आहे? क्विक प्रोसेस आहे किंवा फास्ट प्रोसेस आहे. याच्या कंपॅरिझन मध्ये आपण जर आयसोथर्मल पाहिली, आयसोथर्मल, तर आयसोथर्मल ही स्लो प्रोसेस आहे. आयसोथर्मल ही कशी आहे? स्लो प्रोसेस आहे. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा. adiabatic प्रोसेस ही कशी आहे? क्विक प्रोसेस आहे, फास्ट प्रोसेस आहे, आणि आयसोथर्मल प्रोसेस ही कशी आहे? स्लो प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेस स्लो प्रोसेस का? कारण आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय केलं जातं? हीट एक्सचेंज केली जाते सिस्टीम टू सराउंडिंग. आणि सिस्टीम टू सराउंडिंग हीट एक्सचेंज होत असताना हे टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे. एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग ही कशी आहे? टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे. टाइम कंझ्युमिंग प्रोसेस असल्यामुळे आयसोथर्मल प्रोसेस ही प्रोसेस कसं आहे? स्लो प्रोसेस आहे. कारण या प्रोसेसमध्ये एक्सचेंज कशाचा होतो? हीटचा. एक्सचेंज ऑफ हीट टू कीपिंग टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हीट एक्सचेंज ही स्लो प्रोसेस असल्यामुळं आयसोथर्मल प्रोसेस ही कसं आहे? स्लो प्रोसेस. बट हिअर इन adiabatic प्रोसेस हीट कॉन्स्टंट ठेवायचे आहे. adiabatic प्रोसेस मध्ये काय करायचं आहे? हीट कॉन्स्टंट ठेवायचे आहे. नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. मग हीट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी सिस्टीम काय करते? टेम्परेचर एक्सचेंज करते. सिस्टीम काय करते? टेम्परेचर बाहेर टाकते किंवा टेम्परेचर आत घेते आणि हीट कॉन्स्टंट ठेवते. आणि टेम्परेचरचा एक्सचेंज हा कसा आहे? फास्ट आहे, व्हेरी फास्ट. सहजच टेम्परेचर एक्सचेंज केलं जातं आणि त्यामुळे हीट कॉन्स्टंट राहते. म्हणून आयसोथर्मल प्रोसेस ही क्विक प्रोसेस आहे किंवा फास्ट प्रोसेस आहे. सॉरी, adiabatic प्रोसेस ही क्विक प्रोसेस किंवा फास्ट प्रोसेस आहे आणि आयसोथर्मल प्रोसेस ही कशी आहे? स्लो प्रोसेस आहे. क्लिअर झालं? याच्या बरोबरीने सगळं. adiabatic प्रोसेससाठी प्रोसेसचं इक्वेशन काय? PV raised to power gamma is equal to constant. PV raised to power gamma is equal to constant. आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय? PV is equal to constant. PV is equal to कसं आहे? कॉन्स्टंट आहे. adiabatic प्रोसेससाठी PV raised to power gamma is equal to constant आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी PV is equal to constant आहे. क्लिअर झालं? आता या दोघांचे ग्राफ कसे असतात? आयसोथर्मल प्रोसेस आणि adiabatic प्रोसेस याच्याविषयी थोडं पाहू. ग्राफ एकदम सिंपल आहे जो आपण 11 मध्ये पाहिलेला आहे. कसा ग्राफ आहे? आपण आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ पाहू. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे कोणती? बॉयल्स लॉ. काय? P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. काय? P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. मग आयसोथर्मल प्रोसेससाठी जो ग्राफ मिळेल, आयसोथर्मल प्रोसेससाठी जो ग्राफ मिळेल तो ग्राफ कसा असेल?
कसा असेल पी वर्सेस व्ही. पी वर्सेस व्ही साठी जो ग्राफ असेल तो कसा असेल याप्रमाणे असेल. समजते पी वर्सेस व्ही साठी जो ग्राफ असेल तो कसा असेल याप्रमाणे असेल. म्हणजे सिंपल याप्रमाणे ग्राफ मिळाला. प्रेशर हाय आहे, प्रेशर हाय आहे, व्हॉल्यूम लो आहे. जसं व्हॉल्यूम वाढेल एक्सपान्शन मध्ये व्हॉल्यूम काय होईल वाढेल. जसं व्हॉल्यूम वाढेल तसा प्रेशर काय होईल कमी होईल. सपोज व्हॉल्यूम वाढला इथपर्यंत आला, प्रेशर काय झाला कमी झाला. व्हॉल्यूम इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. एक्सपान्शन मध्ये काय होतं व्हॉल्यूम वाढतो. एक्सपान्शन मध्ये काय होतं व्हॉल्यूम वाढतो. येस आयसोथर्मल एक्सपान्शन साठी जर आपल्याला ग्राफ पाहायचा झाला तर तो ग्राफ कसा असेल याप्रमाणे असेल. आयसोथर्मल एक्सपान्शन साठीचा जो ग्राफ असेल तो ग्राफ कसा असेल याप्रमाणे असेल. हा कसा ग्राफ झाला आयसोथर्मल एक्सपान्शन. त्याला म्हणू आपण आयसोथर्मल. ओके. तर मला जर असाच ग्राफ ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी पाहिजे असेल, तर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी इक्वेशन कसं आहे पीव्ही रेस टू पॉवर गामा इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. पीव्ही रेस टू पॉवर गामा इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय झाला पी आणि व्ही जर रिलेशन मध्ये घेतले तर कसं होईल पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही रेस टू पॉवर गामा. आणि आपल्याला माहित आहे गामा इज ऑलवेज मोर दॅन 1. गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. गामाची व्हॅल्यू ऑलवेज कशी असणार आहे ग्रेटर दॅन 1 असणार आहे. तर गामा जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय होईल व्हॉल्यूम इन्क्रीजेस शार्पली. जेवढा व्हॉल्यूम शार्पली इन्क्रीज होईल तेवढा प्रेशर डिक्रीजेस व्हेरी शार्पली. समजते बा. इथं व्ही किती आहे 1, पी किती आहे 1, व्हीचा पॉवर 1, पीचा पॉवर 1. लक्षात आलं. कर याप्रमाणे मिळालं. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय पीव्ही रेस टू पॉवर गामा इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट मीन्स पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही रेस टू पॉवर गामा. लक्षात आलं. पीचा पॉवर 1, गामाचा व्हॉल्यूमचा व्हीचा पॉवर किती आहे ग्रेटर दॅन 1. पीचा पॉवर 1, व्हीचा पॉवर ग्रेटर दॅन 1. म्हणजे जेवढा व्ही वाढेल, व्ही कसा वाढेल शार्पली वाढेल. जेवढा व्ही शार्पली वाढेल तेवढा पी काय होईल शार्पली डिक्रीज होईल. म्हणजे जेवढा व्ही सडनली वाढेल तेवढा पी काय होणार शार्पली डिक्रीज होणार आहे. म्हणजेच ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी जो कर्व मिळेल तो कर्व कसा असेल सडन चेंजेस. कसा असेल सडन चेंजेस. समजलं. हा जो कर्व आहे हा कोणासाठी आहे पहिला जो कर्व आहे हा कर्व कोणासाठी आहे आयसोथर्मल साठी. इथं म्हणू आपण हा कोणासाठी आहे आयसोथर्मल साठी. आणि हा जो कर्व मिळाला हा कोणासाठी आहे ॲडियाबॅटिक साठी. हा कोणासाठी मिळाला ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी मिळाला. स्टार्टिंग पॉइंट सेम आहे. पण आयसोथर्मल प्रोसेस साठी जो कर्व मिळतो तो कसा आहे एक लिनियर कर्व आहे. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी जो मिळतो तो कसा आहे एकदम शार्प कर्व आहे. कसा आहे शार्प कर्व आहे. लक्षात आलं. म्हणजे हे झालं ॲडियाबॅटिक हे झालं आयसोथर्मल एक्सपान्शन. वाय एक्सपान्शन बिकॉज व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि हे काय झालं ॲडियाबॅटिक एक्सपान्शन अगेन व्हॉल्यूम इन्क्रीजेस याप्रमाणे. हा जो कर्व आहे तो कशासाठी आहे आयसोथर्मल एक्सपान्शन अँड दिस इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन.
ओके. असाच कर्व जर आपल्याला कॉम्प्रेशनसाठी पाहायचा झाला तर कॉम्प्रेशनसाठी कर्व कसे असतील? कॉम्प्रेशनसाठी कर्व कसा असेल बा? याप्रमाणे दिस इज पी, दिस इज व्ही. स्टार्टिंग पॉइंट सेम असेल, स्टार्टिंग पॉइंट सेम असेल, एक याप्रमाणे मिळेल आणि एक याप्रमाणे मिळेल बा. जो लिनियर कर्व आहे, लिनियर कर्व कोणाचा आहे? आयसोथर्मलचा. आणि जो शार्प कर्व आहे, शार्प कर्व कोणाचा आहे? ॲडियाबॅटिकचा. आता इथं जो आपल्याला लिनियर कर्व मिळाला तो लिनियर कर्व कुठे आहे? हाय. लिनियर कर्व कोणता आहे? हा. हा जो कर्व असेल हा कर्व कोणाचा असेल? दिस इज फॉर आयसोथर्मल प्रोसेस. हा कोणाचा असेल? आयसोथर्मल प्रोसेस. अँड दिस इज फॉर व्हॉट? ॲडियाबॅटिक प्रोसेस. समजलं? दिस इज स्टार्टिंग पॉइंट आणि फ्लो याप्रमाणे असेल. क्लिअर झालं? दिस इज isothermal expansion, this is adiabatic expansion. What is this? This is adiabatic compression, adiabatic compression, and this is isothermal compression. आणि याच्यावर आतापर्यंत ऍडव्हान्सला क्वेश्चन विचारलेले आहेत. हे कर्व ओळखायचं. हा कर्व कोणाचा आहे? आयसोथर्मल एक्सपान्शन. हा कर्व कोणाचा आहे? adiabatic एक्सपान्शन. हा कर्व कोणाचा आहे? adiabatic कॉम्प्रेशन. हा कर्व कोणाचा आहे? आयसोथर्मल कॉम्प्रेशन. क्लिअर झालं? तर याप्रमाणे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. हे कसं असेल? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. याच्यावर ऍडव्हान्सला क्वेश्चन विचारलेला आहे. इथं आणखी कसा क्वेश्चन विचारला जातो बा? याच ग्राफवर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो? कसा विचारला जाईल? इथं वर्क मॅक्झिमम कुठं होईल? म्हणजे वर्क मॅक्झिमम कोणतं आहे? डब्ल्यू आयसोथर्मल आहे का डब्ल्यू ॲडियाबॅटिक आहे? कोणत्या प्रोसेसमध्ये मॅक्झिमम वर्क मिळून येईल? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये का ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये? सिंपल याप्रमाणे बा. हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे. आपल्याला काय बघायचं आहे? पीव्ही, हा पी हा व्ही. पीव्ही कर्वच्या अंडरचा एरिया बघायचा. याच्या खाली जो एरिया आहे, याच्या खाली एरिया, हा एरिया एवढा आहे. पुन्हा खाली ॲडियाबॅटिक एक्सपान्शनच्या. आणि जर आयसोथर्मल एक्सपान्शनच्या अंडरचा एरिया पाहिला तर तो एरिया किती आहे? तो एरिया एवढा आहे. इथून हा. कुणाच्या अंडर जास्त एरिया? ॲडियाबॅटिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक कर्वच्या अंडर जास्त एरिया का आयसोथर्मल कर्वच्या अंडर जास्त एरिया? कुणाच्या आहे? आयसोथर्मलचे. दॅट मीन्स आयसोथर्मल एक्सपान्शन वर्क इज ग्रेटर दॅन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन वर्क. येस, वर्क जास्त कोणतं असेल? आयसोथर्मल वर्क इज ग्रेटर दॅन ॲडियाबॅटिक. क्लिअर झालं? आता हे दोन कर्व आहेत. हा कर्व याप्रमाणे आहे, हे कर्व याप्रमाणे आहे. आपण सर्व कर्व जर एकत्र जोडले, सर्व कर्व काय केले आपण? एकत्र जोडले तर याच्यापासून जी एक डायग्राम मिळेल ती डायग्राम कशी होईल? कशी होईल? तर याप्रमाणे हे दोन कर्व. दिस इज आयसोथर्मल एक्सपान्शन, दिस इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. अँड हा असा आहे. याप्रमाणे. हा कोणता आहे? हा. आणि हा कोणता आहे? इथं काढलेला. हे कोणते आहेत? दोन आणि हे दोन. जस पॉइंट याप्रमाणे आहेत. इथून इथं हा हा. आता मी ॲरो कशा दाखवतोय बा? याला बोलतोय ए, म्हणून आपण ए. दिस इज बी, दिस इज सी, दिस इज डी. दिस इज पीव्ही डायग्राम. पी व्ही. ए टू बी, ए टू बी चा जो स्लोप आहे तो कसा आहे? हाय. हा ए टू बी आहे. याच्यापेक्षा हा स्लोप कसा आहे? शार्प आहे. याच्यापेक्षा हा स्लोप कसा आहे? शार्प आहे.
याच्यापेक्षा हा स्लोप कसा आहे, शार्प आहे. म्हणजे हा काय असेल, ॲडियाबॅटिक. हा काय असेल, ॲडियाबॅटिक. हा कसा असेल, ॲडियाबॅटिक. हा कसा असेल, आयसोथर्मल. हा कसा असेल, आयसोथर्मल. अगेन एक्झॅक्ट याच्या हा अपोजिट आहे, C2D. याचे एक्झॅक्ट हाय. समजलं. हेच बा A to B, A to B, A to B हे काय, दिस इज आयसोथर्मल एक्सपान्शन. A to B हे काय, आयसोथर्मल एक्सपान्शन. B to C, B to C हे काय, व्हॉट, दिस ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. B to C ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. C to D, C to D. व्हॉट इज C to D, याच्या अपोजिट आहे. म्हणजे काय, व्हॉट, आयसोथर्मल कॉम्प्रेशन आहे, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि D to A, D to A हे काय, याच्या अपोजिट आहे. हे काय झालं बोला, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. हे काय झालं, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. दिस इज A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. लिनियर कर्व, लिनियर कर्व. वॉल्यूम increases, volume increases, expansion, linear curve, isothermal. Here sharp slope, volume again increases, expansion, sharp, adiabatic expansion. This is isothermal expansion, this is adiabatic expansion. इकडं volume decreases, C to D, volume decreases, compression. Which compression? Linear curve, isothermal compression. C to D, isothermal compression. Here again sharp curve, volume this to this, from this to this, volume decreases, sharp curve, adiabatic compression. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा. ओके, आणि याच्या बरोबरीनं हाय, व्हेरी IMP. याच्यावर खूप सारे क्वेश्चन कशासाठी विचारले गेले, ऍडव्हान्स साठी विचारले गेले. 2016 याच्यावर 2 क्वेश्चन विचारलेत ऍडव्हान्सला, 2014 2013 याच्यावर ऍडव्हान्सला क्वेश्चन विचारलेले. समजलं. तर कोणता पॉइंट, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस शिकत असताना ॲडियाबॅटिक प्रोसेस मधलं वर्क कसं होतं, त्यासाठी इक्वेशन काय, ग्राफिकल क्वेश्चन कसे विचारले जातात की ज्याच्यामध्ये ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल एक्सपान्शन हे महत्वाचं आहे. आणि हा जो पॉइंट आहे, चारही कर्व एकत्र, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, याला म्हटलं जातं कॅरनॉट थेरम. समजलं. तर कॅरनॉट थेरमच्या अंडर तुम्हाला हा पॉइंट बघायला मिळेल. फक्त इथं महत्वाचं आहे A to B, B to C, C to D, D to A. दिस इज आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. समजलं पॉइंट, समजला कोणता, ॲडियाबॅटिक प्रोसेस. कोणाच्या अंडर जास्त कर्व एरिया आहे, आयसोथर्मल या ॲडियाबॅटिक. आयसोथर्मल कर्वच्या अंडर एरिया मॅक्झिमम असतो, म्हणजे आयसोथर्मल वर्क हे मॅक्झिमम असतो कोणापेक्षा, ॲडियाबॅटिक वर्कपेक्षा. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू काय, Q प्लस डब्ल्यू. ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी डेल्टा यू इज इक्वल टू काय, Q प्लस डब्ल्यू. बट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी Q इज इक्वल टू काय, 0. म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल टू काय झाला, डब्ल्यू. इक्वेशन काय मिळालं, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. कशासाठी, फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. द प्रोसेस कोणती असेल, तर या प्रोसेसमध्ये वर्क डन बाय द सिस्टीम असेल किंवा वर्क डन ऑन द सिस्टीम असेल. दॅट मीन्स एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन असेल.
डब्ल्यू ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, काय डब्ल्यू, बट डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यू इज इक्वल काय, पी इंटू डेल्टा व्ही. जर डब्ल्यू पॉझिटिव्ह असेल, वर्क डन ऑन द सिस्टीम, दॅट मीन्स कॉम्प्रेशन, आणि डब्ल्यू निगेटिव्ह असेल तर वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. क्लिअर आहे. बघा डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू मिळाला. प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक. या प्रोसेसला जर मी ॲडियाबॅटिक एक्सपान्शन म्हटलं, त्याला काय म्हटलं, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. तर एक्सपान्शन म्हणजे काय झालं, एक्सपान्शनसाठी डब्ल्यू इज इक्वल टू कसा मिळाला, निगेटिव्ह मिळाला. डब्ल्यू इज इक्वल टू कसा मिळाला, निगेटिव्ह मिळाला. जस डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू ची जी व्हॅल्यू आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, पी इंटू डेल्टा व्ही, ही कशी मिळाली, निगेटिव्ह मिळाली, पी इंटू डेल्टा व्ही. समजलं. डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू आहे, पण एक्सपान्शनसाठी डब्ल्यू कसा असतो, निगेटिव्ह. जस डब्ल्यू ची व्हॅल्यू कोणती, पी इंटू डेल्टा व्ही, ही व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह. कशासाठी, फॉर एक्सपान्शन, फॉर एक्सपान्शन. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये डेल्टा यू ची जी व्हॅल्यू मिळते की असेल, डेल्टा यू इज इक्वल टू पी इंटू मायनस पी इंटू डेल्टा व्ही. या इक्वेशनला जर मी चेंज केलं, ॲडियाबॅटिक इक्वेशनसाठी काय लिहिलं बा, मायनस डेल्टा यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. याचे इक्वेशन कसं लिहिलं मी, डेल्टा यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डेल्टा व्ही, म्हणजेच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. बघा डेल्टा व्ही कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. डेल्टा व्ही कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. डेल्टा यू कसा आहे, निगेटिव्ह आहे. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह आहे, डेल्टा यू निगेटिव्ह आहे. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह, दॅट मीन्स एक्सपान्शन. डेल्टा व्ही पॉझिटिव्ह, दॅट मीन्स एक्सपान्शन. आणि एक्सपान्शनच्या प्रोसेसमध्ये डेल्टा यू कसा आला, निगेटिव्ह. डेल्टा यू कसा आला, निगेटिव्ह. बट डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा टी. डेल्टा यू इज इक्वल टू काय, डेल्टा टी. डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा टी असेल आणि डेल्टा यू निगेटिव्ह असेल तर डेल्टा टी कसा झाला, निगेटिव्ह. म्हणजे एक्सपान्शनच्या प्रोसेसमध्ये डेल्टा टी ची व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह असेल. डेल्टा टी निगेटिव्ह, दॅट मीन्स व्हॉट, टेम्परेचर डिक्रीजेस. टेम्परेचर डिक्रीजेस. व्हॉल्यूम इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस. समजते. कुठं, कोणती प्रोसेस, फॉर एक्सपान्शन. विच एक्सपान्शन, विच एक्सपान्शन, Q is equal to 0. Q is equal to 0, adiabatic. For adiabatic expansion, volume increases, delta U decreases, that means temperature decreases. समज अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅसचं काय होतं, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅस काय होतो, गॅस होतो कूल. गॅस काय होतो, कूल. आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये गॅस काय होतो, वॉर्म. येस, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅसचं काय होतं, कूलिंग, बिकॉज टेम्परेचर डिक्रीजेस. आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन मध्ये गॅसचं काय होतं, हिटिंग. दॅट मीन्स गॅस काय होतो, वॉर्म होतो, गॅस हीट होतो, टेम्परेचर इन्क्रीजेस. समजलं. छोटा पॉइंट आहे पण अतिशय महत्वाचा. ओके. पुढचा पॉइंट थोडा आपल्याला एंट्रॉपीसाठी पाहिजे. एंट्रॉपी की जो थर्मोडायनॅमिक्स मधील अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. पण एंट्रॉपी मध्ये काय पाहिजे, चेंज इन एंट्रॉपी पाहिजे, डेल्टा एस. चेंज इन एंट्रॉपी क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन नुसार डेल्टा एस ची व्हॅल्यू काय, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी आय. काय व्हॅल्यू आहे, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी.
आता आपल्याला काय विचारलं जातं, चेंज इन एंट्रॉपी विचारला जातो वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये. कोणकोणत्या प्रोसेस? रिव्हर्सिबल आयसोथर्मल, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक, रिव्हर्सिबल आयसोबारिक अँड रिव्हर्सिबल आयसोकोरिक. तर आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेससाठी चेंज इन एंट्रॉपी काय असेल ते बघा. डेल्टा एस इज इक्वल टू काय? क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. बट एक कशासाठी? आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल अँड अ रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. क्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस साठी? फर्स्ट लॉज इक्वेशन काय? डेल्टा यू इज इक्वल टू Q plus W. But for isothermal process, this value is equal to 0, is equal to Q plus W. That means Q is equal to काय मिळाला? minus W. Q काय मिळाला? Q is equal to minus W. But W is equal to काय? W is equal to minus 2.303 nRT log to the base 10 of V2 upon V1. कशासाठी? आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस, आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस साठी W ची व्हॅल्यू काय? -2.303 nRT log of V2 upon V1. पण आपले इक्वेशन काय? डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. बट व्हॉट इज क्यू? क्यू इज -W. That means this equation becomes delta S is equal to minus W upon T. Minus W upon T. W positive, this value negative. W positive, this value negative. Then W negative, this value positive. That means what? W negative, the value काय? Positive. 2.303 nRT log to the base 10 of V2 upon V1 upon T. हा T काय होईल? T ला T कॅन्सल. T ला T काय झाला? कॅन्सल. दॅट मीन्स डेल्टा S इज इक्वल टू काय इक्वेशन मिळालं? डेल्टा S इज इक्वल टू 2.303 nR log to the base 10 of V2 upon V1. कशासाठी? What? For isothermal and reversible process. Isothermal and reversible process साठी एंट्रॉपी चेंज डेल्टा एस इज इक्वल टू किती असेल? 2.303 nR log to the base 10 of V2 upon V1. ओके. किंवा हेच इक्वेशन कसं होईल? or what? Delta S is equal to 2.303 nR log to the base 10 of P1 upon P2. Again, this is for same process. Which process? Isothermal and reversible process. Isothermal and reversible process साठी change in entropy delta S is equal to काय असेल? 2.303 nR log to the base 10 of V2 upon V1 किंवा प्रेशर साठी असेल तर delta S is equal to 2.303 nR log to the base 10 of P1 upon P2. Very IMP. Entropy change for isothermal and reversible process. Very important. याच्यावर तुम्हाला जे या नेटला क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे चेंज इन एंट्रॉपी फॉर adiabatic reversible process. Change in entropy for adiabatic reversible process. For this process, for adiabatic process, Q is equal to 0. For adiabatic process, Q is equal to 0. For entropy change, delta S is equal to Q reversible divided by T. Delta S is equal to Q reversible divided by T.
But for adiabatic process, Q is equal to 0. Therefore, delta S is equal to 0. Change in entropy in adiabatic reversible process is equal to काय असतो 0 असतो. का? कारण adiabatic process साठी Q is equal to काय असेल 0 असेल. Q is equal to 0 असेल तर delta S is equal to 0 upon T is equal to 0 मिळेल. क्लिअर झालं? कशासाठी? फॉर एंट्रॉपी चेंज फॉर adiabatic रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, हाच एंट्रॉपी चेंज आपल्याला कशासाठी पाहायचा आहे? एंट्रॉपी चेंज फॉर आयसोकोरिक रिव्हर्सिबल प्रोसेस. आयसोकोरिक रिव्हर्सिबल प्रोसेस साठी एंट्रॉपी चेंजचे जे इक्वेशन आहे डेल्टा एस इज इक्वल टू काय? डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 एन CV. Isochoric constant volume, heat capacity at constant pressure, constant volume. Delta S is equal to 2.303 N CV log to the base 10 of T2 upon T1 delta T. Entropy change for isochoric reversible process. Delta S is equal to काय? Delta S is equal to 2.303 N CV into log to the base 10 of T2 upon T1. कशासाठी? एंट्रॉपी चेंज फॉर आयसोकोरिक प्रोसेस. देन नेक्स्ट आहे फॉर आयसोबारिक रिव्हर्सिबल प्रोसेस. यासाठी सेम याप्रमाणे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 एन CV च्या ऐवजी CP log to the base 10 of T2 upon T1. समजलं बा? आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस साठी डेल्टा एस काय मिळाला? आयसोथर्मल adiabatic अँड रिव्हर्सिबल प्रोसेस साठी 0 मिळाला. आयसोकोरिक रिव्हर्सिबल प्रोसेस साठी 2.303 NCV log of T2 upon T1 मिळाला. आणि आयसोकोरिक रिव्हर्सिबल प्रोसेस साठी आयसोबारिक रिव्हर्सिबल प्रोसेस साठी 2.303 NCP log of T2 upon T1 मिळाला. एंट्रॉपी चेंज इन वेरियस प्रोसेसेस. विच प्रोसेसेस? adiabatic, आयसोथर्मल, आयसोकोरिक अँड आयसोबारिक रिव्हर्सिबल प्रोसेस. याच्यासाठी एंट्रॉपी चेंज. इथे एंट्रॉपी चेंज तुम्हाला आणखी कशाचा विचारला जाऊ शकतो? तर फेज ट्रान्झिशनचा विचारला जाऊ शकतो. फेज ट्रान्झिशनचा एंट्रॉपी चेंज. तर तो एकदम सिंपल आहे. कसा आहे बा? एंट्रॉपी चेंज फॉर फेज ट्रान्झिशन. कशासाठी आहे? फेज ट्रान्झिशन. फेज ट्रान्झिशन कोणत्या? फ्युजन, फ्रीजिंग, वेपोरायझेशन, सबलिमेशन, कंडेन्सेशन याप्रमाणे. तर फेज ट्रान्झिशन साठी एंट्रॉपी चेंज काय? डेल्टा एस इज इक्वल टू Q रिव्हर्सिबल डिवायडेड बाय T. फेज ट्रान्झिशन साठी व्हॉट इज Q? Q इज हीट चेंज. डेल्टा H. Q म्हणजे काय? हीट चेंज. डेल्टा H डिवायडेड बाय T. डेल्टा S is equal to delta H reversible upon T. कशासाठी? फेज ट्रान्झिशन साठी. फेज ट्रान्झिशन मध्ये आपण सपोज फ्युजन पाहिली. कोणती पाहिली? फ्युजन. तर फ्युजन साठी डेल्टा एस कसा होईल? डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा H कोणता? फ्युजनचा. डेल्टा H फ्युजन अपॉन T. आणि हा T काय असेल? T इज फ्रीजिंग पॉइंट. ऑफ सोल्युशन. T हा काय असेल? फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ओके. आणि वेपोरायझेशन साठी दोन आहे. फॉर वेपोरायझेशन
वेपोरायझेशनसाठी काय एंट्रॉपी चेंज फॉर वेपोरायझेशन याच्यासाठी इक्वेशन आहे डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच व्हॉट वेपोरायझेशन अपॉन टी. Here what is T? T is boiling point. Boiling point of solution. दोन्ही कशासाठी असतील बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किंवा फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. क्लिअर आलं. जसं तुम्हाला फेज ट्रान्झिशन साठी एंट्रॉपी चेंज विचारला. फेज ट्रान्झिशन कोणत्या फ्युजनची तुम्हाला डेल्टा एस दिलेला असतो डेल्टा एस दिलेला असतो. टी हा काय असेल तुमचा फ्रीजिंग पॉइंट असेल. म्हणजे फ्युजनसाठी किंवा फ्रीजिंगसाठी जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इफ डेल्टा एच इज इक्वल टू अँड डेल्टा एस इज इक्वल टू गिवन देन वी कॅन कॅल्क्युलेट टी. हा काय असेल तुमचा फ्रीजिंग पॉइंट असेल सोल्युशनचा. आणि वेपोरायझेशन साठी काय असेल वेपोरायझेशन इज इक्वल टू डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच वेपोरायझेशन अपॉन टी. ही व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला विचारलं जातं व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. टी काय असेल बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. इथं टी काय असेल फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. डेल्टा एच वेपोरायझेशन डेल्टा एच फ्युजन गिवन असतील. वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा एच चेंज इन एंट्रॉपी. क्लिअर आहे.